पिट्स इंडिया ॲक्ट नंतर ब्रिटिश संसदेनं ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी चार्टर ॲक्ट्स लागू करण्यास सुरुवात केली. हे कायदे कंपनीचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी आणि प्रशासन अधिक केंद्रित करण्यासाठी करण्यात आले. चार्टर ॲक्ट ऑफ 1813 हा कंपनीच्या व्यापारी मक्तेदारीत पहिला मोठा बदल करणारा कायदा होता. या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपवण्यात आली. मात्र 2 अपवाद ठेवण्यात आले. 1. चीनबरोबरचा व्यापार. 2. चहाचा व्यापार. हे दोन्ही व्यापार कंपनीकडेच ठेवण्यात आले. या कायद्यानं ब्रिटिश क्राऊनचं निर्विवाद सार्वभौमत्व प्रथमच स्पष्ट करण्यात आले. एक महत्त्वाची तरतूद म्हणजे ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात येण्याची परवानगी देण्यात आली. तसेच भारतीय शिक्षणासाठी वार्षिक 1 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.